कत्तलखान्यातून 2 गोवंश जातीच्या गायींची सुटका. गुन्हे शाखा युनिट 1 कडून 1 आरोपी अटक. गायींची सुटका. कत्तलीसाठी विना चारा पाण्याने डांबून ठेवलेल्या 2 गायींची यशस्वी सुटका. एका आरोपीला घटनास्थळावरून अटक. जप्त मुद्देमाल 1 लाख रुपये किमतीच्या 2 गायी हस्तगत. घटनेचा सविस्तर तपशील. दिनांक 26/5/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आप्पा पानवड व पोलीस अंमलदार राम बर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. वडाळा गाव नाशिक येथील मॅनू कोकणी यांच्या गोठ्याजवळ कत्तल करण्याच्या उद्देशाने विना चारा पाण्याची 2 जनावरे बांधून ठेवण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस पथकाने वडाळा गावातील गोठ्याशेजारील झाडाखाली छापा टाकला. तिथे छुप्या पद्धतीने बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या 2 गायी मिळून आल्या. अटक केलेला आरोपी व कबुली घटनास्थळावरून पोलिसांनी खालील आरोपीला ताब्यात घेतलं. आदिल कलीम कुरेशी वय 32 वर्ष, राहणार घर नंबर 3177 बडी मशीदजवळ बागवानपुरा नाशिक. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की या गायी रेहान कुरेशी राहणार कसाईवाडा वडाळ नाका नाशिक याच्या मालकीच्या आहेत. आगामी बकरी ईद सणानिमित्त कत्तल करण्यासाठी त्या आणल्या असून सांभाळण्यासाठी आपल्याकडे दिल्याची कबुली आरोपीने दिली. स्टार न्यूज ब्युरो नाशिक. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.